हां, सोनमने मला जेव्हा मुलगी झाली ना 1 महिन्यानंतर मला फोन म्हणजे मी फोन केला चौकशी करण्यासाठी. जायचे मी तिला 8 दिवसांनी 15 दिवसांनी भेटायला पण जायचे. पण ती सांगायची नाही. पण तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायची ती. तिने फोन केला मला की विचारलं की "नानी कुठे ट्रीटमेंट करता येईल का मुलासाठी?" म्हटलं "असं का विचारते तू?" "काही नाही बोलली." "ठीक बोलतं असं कसं झालं?" असं तिने शब्द उच्चारला माझ्यासमोर. मी पण थोडीशी विचार पडली की मुलगी आताची याच्या सेकंड नाही झालं तर का अशी नर्वस पडली. संशय वाटते मला. मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आमची स्टेटमेंट घेतली ना, तर माझी छोटी जाऊची मी समोरच होती. म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं आत्महत्येचं? तर बोलतो तिने तसं प्रूफच आपल्याकडे तसे. म्हटलं प्रूफ कुठे? आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केली? डिक्लेअर नाही ना, तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंटमध्ये असं का टाकता ते? असं पोलिसांनी मला मागणी काय आता आमचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही शिक्षा झालीच पाहिजे त्यांना. आता पोलिसांना मी प्रश्न पोलीस मला विचारतात की तुम्ही काय वकील होऊन आलेत का माझ्याकडे? म्हटलं सर तसं नाही, आम्हाला समोरून प्रश्न विचारते लोकं म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन केले. म्हटलं मग तुमची अपेक्षा काय मी उत्तर द्यावं? तर ते स्टेटमेंटमध्ये बरंचसं टाकलं. म्हटलं जे नाही ते स्टेटमेंट टाकू नका. आहे की नाही? तिची हत्या झाली आहे की आत्महत्या केली हे आपल्याला माहीत नाही आहे. आहे की नाही? मग